अभी मजा आएगा. कॉमेंटर बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे हॅलो हॅलो चेक यशवंत हॅलो पाटील. कानडी भाषेमध्ये ज्यांचं चांगलं प्रभुत्व हॅलो पाहायला मिळेल. वणकर ಎತ್ತನ ಯಪ್ಪೋ ವಾಜ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೀಮ ಎತ್ತ ಯಪ್ಪನಿಂದ್ರಿ ಸಾಮ್ನ ಜಬ್ಬಡು ಎತ್ತನಿದ್ರು गोल डाला यपना पंकज पाटिल है अभी जो सामना होने वाला है जो वाजे संघ सामने खेरना अभी देखना दोनों को बीच में कैसा क्या करेगा मालूम नहीं पड़ेगा लेकिन वाजे ग्राम पंचायत का सदस्य इधर रहना मांगता है मदन पाटिल किधर असते है मदन पाटिल सरपंच आणि आमचा पिंटू शेट माजी उपसरपंच असते का ते कालूराम काय करते का इकडे तिकडे फिरते काय ते ग्राउंड ऐसा बनते काय अयो इतना माती डाला ऐसा ग्राउंड बने ते वाजा टीम पहिल्यांदा नाईट क्रिकेट अंपायर आगे आते करते का गोलंदाज धावपट्टी का एत्ते ऊपरते यप्पो नाल बिंद्रा फस्ट बॉल ಕೇರಳ देखते कहता रक्त करता थे पांडव यप्पो नील पड़ता ग्राउंड एकदम अनकंड यप्पो स्टार्ट इदा ಎತ್ತ ದಾವ ಪಟ್ಟ ಪಂಗಿದ ಪಾಟಿ ದಾತಿರ್ ಕರ್ತ ಹೊಟ್ಟಿನ ಕೊಂಡದಾಗ ಬಾಲ್ ಜೋರ್ ಮಾಡ್ತಾ ಹೊಟ್ಟಿಕಿನ ಯಪ್ಪೋ ಪಾಯಿಂಟ್ ಗೆದರ್ತ ಎತ್ತನೆ ನೆಂಡರು ತಂಡ ಪಂಚರ ಅಯ್ಯೋ ಎಕ್ಕರನ್ನ मिलता क्या करता काय करून मिळता गोजा पॉइंट का बिल्डिंग तीन देश पार्टीला देखता क्या करता अपने टीम तेरे अयो देखता रहेगा कैसा करेगा इधर देखेगा यपनी नारेंद्र अयो टंडा गोलंदाजा पंकज चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यशवंत पाटील यांच्यासाठी. लाइट सामने मैडम तुम्हारा लाइट बंद कर सकते हैं अयो सामने के साथ लाइट यप्पो नीटना लाइट ना फोड़ता दोन दगड टपकन मारते फोडून टाकतो बघ ते मैडम लाइट बंद करता ಎತ್ತನೆಯ ಬೋರ್ದನೆ ಅದು ಯೋಗೇಶ ಪಾಟೀಲ ಪಿಂಟ್ಯ किधर असता होते सामने येतो बघते संकेत बाउंड्रीवर दिसता बघते मला अयो थंडगार ओके ओके गोलंदाज पंकज पाटील 2 नंबर बॉल पंच करते वर हात वाईट बॉल 1 रन मिळते बघते खेरना संघाला गार गार वांगी येतील बघा तुमच्या हातामध्ये पंकज धावपट्टी कर येत तिडत बॉल धावणं सुरू करता का कुठल्या प्रकारचा बॉल टाकता ते बघायचं ना जोरदार प्रहार आणि जिंदेश पाटील एकदम इझी बघते जेल आणि गार गार वांग हातामध्ये पकडलं बघते कॅच आणि पहिला गडी बाद होतोय अक्षय माली खेरना संघ मतदार आपला संघाला मजबूत करण्याचा प्रयत्न करताय दोन गेंद धाव संख्या असते 2 एक विकेट बाद धाव संख्या 2 खेरना संघ क्या करता देखते बघते वाज टूर्नामेंट ग्राउंड नाईट टूर्नामेंट फर्स्ट सूरमाल जालकट पण या वर्षी मात्र 2025 मध्ये एकदम ओपन पिंटू शेट चांगलं काम बघते या ग्राउंड वर जालकट असतं बघते गिल्ली कित्येक वर्ष आम्ही जालकट बघते या वर्षी मात्र अगदी सपाट सपाट क्या रे अच्छा गोल करताय पंकज गोलंदाज संकेत पाटील बारीक लक्ष असतं का ते आणि हा निर्धार चेंडू निघतोय तर नक्कीच यशवंत पाटील सर आणि आता बाबूश यांची जुगलबंदी होणार आहे. जरूर मजा येईल नंतर यप्पो ನೀರನ್ನ ನಾಂಡರ ಗಾರೆ ಗಾರೆ ವಾಂಗ अरे कौन कहूच बाबा तुम्हें केते रोन हेलानी कोट के चौका केते ಯಪ್ಪ ಯತ ಯತ ನೀರಂತರ ಯತ್ತ ಗುರೆ दोन चेंडू हवेत गारे गारे वांग
ಎತ್ತಡ ಟೂರನ್ನ ಕಂಪ್ಲೀಟಾ କେତେ ଭଲ ବ୍ୟାଟିଂ ହଉଛି ବାବା ಯಪ್ಪ ನೀರ ಸಂಗೀತ ಎತ್ತ ಬಿಡಿದ್ರಿ ನೀರ್ ಕದ್ರ ತೋರ್ದಾರ ಎತ್ತ ವಾಲಜ ಶೇಂಗ ತಾಡ್ದಿದ್ದೀರಿ ಇವತ್ತು ನೀಲ ಬಿಡದ್ರ ಸಂಗೀತ ಪಾಟೀಲ ಗೋಲಂದಾಜ ಗ್ರೌಂಡ್ ಶಾಟ್ ಬೌಂಡ್ರಿ ಚೌಕರ ಮಶचा भोद यप्पो मस्सा डबल भोद गैनु सरे गुडा सकते दादा खायबा ಹೇಗಲಾಣಿ ಕಿ ತಮರ ಯಪ್ಪನಿ ನಾರ್ತಿದ್ರಿ ಯಪ್ಪನಿ ಅಪ್ಪನಿ ಪುರ್ ಪುರ್ ಎಂಟಪ್ಪೋ अरे कौन पूरू पूरू करत के छोरू छोरू ಯಾತಿನಿ ನೋಪತ್ರಿ ತಿಳಿ ಜಂತ್ರು ಯಪ್ಪೋ ಸಕಲ ಟೈಮ್ ಹಮ ರಿಪೋರ್ಟ್ ಯಪ್ಪೋ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಾಲ್ ಆಹಾ ಸಂಗೀತ ಪಾಟೀಲ ಗೋಲಂದದ ಕದಮ ಸೇಗೇದ ओके रहने संख्या असम एक बाद 8 दादा बैटरों को अभी चाहिए दाली भात डाल भात खाएगा तो कुछ नहीं होएगा भाया इधर सब चिकन चिल्ली आणि सकाळी तिकीट दाखवत का बाजूला मुद्दा तुमचा टुल्ली ಯಾಕಂದ್ರೆ ದಾಂತಳು ಉಚ್ಚಪಡ ಪಾನಿ ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈ विजय पाटील नेले सोडते रिंग लंगलते धो पाणी असता का ते सकाळी 7 ते टाकी फुल करते येतने तोडते का आमचे ओकेला हाबे गोकुल पाटील गोकुल नामदेव पाटील अर्ध टाकलं बघते आमच्या बरोबर असतं का ते मॅच नांगलं तो बघते ये अंपायर द्वार के चोर के कौन करचु वो यप्पो अंपायर आता कदे काय करून राहिले ते अंपायर ना कोट द्यावा लागते रे थंडी लागते का ते संकेत बघा गोलंदाज हा संकेत गोलंदाज धावपट्टीवर उभा असतं ते कुठल्या प्रकारचा बॉल टाकतो बघ ते बघायचं ते संकेत आपल्या दिमागाचा वापर करतं का ते 6 गेंद और 3 बकरियां अभी कौन सा गेंद डालेगा फुल टॉस गेंद 1 रन मिलेगा खेरेना संघ धाव संख्या थोड़ा बदल तर हा यशवंत पाटील यांचा आवाज आहे एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी 9 धावा झाल्यात 9 रन्स ऑन बोर्ड आणि जुगलबंदी सुरू राहील बाबूशाह असतील जुगलबंदीसाठी रोशन यपो यपो सोमनाथ म्हणतात का काय यपो यपो मगाशी यशवंत पाटील यांना बाबूशाहने विचारलं यशवंत पाटील यस फेअर डिलिव्हरी एकूण धावफलक आपण पाहतोय टोटल रन्स 9 धावा आहेत 1 विकेट आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी अंश 11 खेळणे बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अंशू 11 मिसाईल ग्रुप वाजे 9 रन्स ऑन बोर्ड आणि गोलंदाज संकेत भगत यशवंत पाटील यांच्याकडे वळणार आहोत यशवंत पाटील तुम्हाला बाबूशाह सरांनी विचारलं जेवलात का ओके हा वालाच्या संघ खात बघते यत्त नारेंडर वಣ್ಣನ यतो पिंडर नामदेव पाटील हॉलिंडर किदाದ್ರೆ ಹಸ್ತಕತೆ 99 कॉमेंट्री बॉक्स हाँ उसे समालोचना करता हस्तकते इतन 34 साल पीछे जाने का और उस साल में हम कॉमेंट्री करते बघते हमारा स्टैंड पे ग्राउंड असतं बघते आणि उस साल को हमसे कॉमेंट्री करता था हम लोग 1994 पासून समालोचन करत होतो कोणी ऐकलं नसेल माझं समालोचन एकदा जवळजवळ यस 34 वर्ष झाली 34 वर्षापूर्वी मी समालोचन करायचो आमच्या या ग्राउंड मध्ये तिकडच्या ग्राउंड मध्ये आणि बऱ्याच वर्षांनी एकदा तुम्ही मला चान्स दिली त्याबद्दल धन्यवाद नक्कीच यशवंत पाटील सर तेव्हा लाईव्ह नव्हती आणि जर तेव्हा लाईव्ह असती तर तुम्ही खूप पॉप्युलर आणि लोकप्रिय झाला असता टाळ्या उद्या पुन्हा एकदा जुगलबंदी सुरू राहणार आहेत बाबूशाह सर पुन्हा तुम्हाला काहीतरी सांगतात बोला बोला
ಈತ ನಾಡ್ತಿರೋದ್ರ ಬಾಬುಷೆ ಯಪ್ಪೋ ನಾಳೆ ಏತನಂದ್ರ ಹೊಂದ್ರೆ येतो हाफ पॅन्ट नाही बोलो देखे नाशी कॉमेंट्री करतो तो मग काय इडली वडा खातो काय नेतर आंबे सांबार नोंडली सांबार दोन वाटी एक दह्याची वाटी धाऊ बुवा साती किती असतं का ते धाऊ बुवा कालच आंबा बघते दह्याची वाटी दोन सांबार खाल्लं बघते इडली डोसा पिंटू शेट असा ठोसा मारतं का ते क्या रे ऐसा मॅच इधर खेळा ना नाईट मॅच पहिल्यांदाच म्हणजे ऐसा वाजे गाव मी खिलाया पिंटू शेट यांना मात्र खरोखर धन्यवाद देतो कारण बरेच जणांचं स्वप्न होतं का नाईट टुर्नामेंट झाल्या पाहिजेत आणि त्या मात्र पिंटू शेटनी आयोजित केल्या त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत तर एकूण धावसंख्या येते 10 रन्स ऑन बोर्ड 2 विकेट संतोष चले आमदा चेड्डी मित्र लंगोटी यार म्हणजे ग्राउंड मध्ये कुस्ती खेळते लंगोट लावत ते लंगोटी यार संतोष चले कमॉन वेलकम अभि जयला होत गार गार वांग बद्द बघते सुटत असते खेरना संघ अपना दिखाने का है तर नक्कीच यशवंत पाटील बघा गोरक्ष पवार हे जॉईंट झालेत आणि आता त्यांचा आवाज ऐकूया बोला हेलो बोला यत संकेत अगली गेंद डालेगा कुछ नहीं करेगा रे बैटर खेरे ना अपने को सेट कर मांगता बगदे ओके संकेत पाटील धावपट्टीवर धावणं सुरू करता कुठल्या पर्यंत बॉल टाकता बघायचं त्याने जोरदार बार करता का अयो बॉल जाता बघता बाउंड्रीच्या का दिसना आय क्या करता रे बिल्डर दिसते ते बकरी सारखा मांगा मांगा धावता का ते बाउंड्री मयूरा अयो मयूरा क्या रे ढाबेवर जाता का ते गाव देवी ढाबा चिकन चिल्ली सारे मयूरा मसाला डोसा नाश्ता करता का स्कोर आहे तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा आहेत यशवंत पाटील यांना आपण ऐकतो बाबू शाह आहेत आणि गोरक्ष पवार जे सुद्धा कन्नडी भाषा खूप चांगले बोलतात आणि यशवंत पाटील तुम्हाला त्यांनी चॅलेंज केलं कधी पण बिनजोडला या धन्यवाद अयो आम पहली बार अभिषेक करता का ते 34 साल के बाद में अब पहली बार माइक लिया हम लोग करेगा करेगा जरूर करेगा हमारा मामा का लड़का थे मनोज मस्कर कोपरोली धन्यवाद अयो अगली गेंद डाल सकते वाज्याचा गोलंदाज पंकज दुसरी गेंद बघा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि बॅटिंग टीम अंश 11 खेळणे संघ पोहोचला 16 धावा पूर्वार्ध आपण पाहतोय दोन संघामध्ये पुढच्या सामन्याच्या दोन्ही संघांना विनंती करतो आपल्याला रिपोर्टिंग करायचे यत नारायण रावला यपो नींदर दांड सोला याना इतरबो कीपर नीला इतपडो पंच 16 एंड 17 यपो मरड़ी वाजना एंद खतरा एकरा यत नीला पाड़ा होते क्या कुमार मयूर कीपिंग करता क्या अयो पॉइंट स्लीपिंग पंकज अगली गेंद डालेगा देखना कौन सा बॉल डाल सकते हैं
दो रन मग मिलता का ते देखते रे 2 रन मिलते चेंडू रे संख्येत बिल्डिंग अय्यो क्या रे तर नक्कीच आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील यशस्वी पॅकर्स ज्यांना म्हटलं जातं ते स्कायरा 11चे आकाश शेठ पाटील यांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. तर एकूण धावफलकावरती टोटल स्कोर कार्ड आपण पाहूया पुन्हा एकदा. बॅटिंग टीम अंश 11 खेळणे पोहोचलाय. 19 धावा आहेत 5 षटकांचा पूर्वार्ध. 19 ले लो के वाजा ग्राउंड है सुरमाल नीलकृत आता एक रन मेस पिलड अयो 2 रन कंप्लीट दोन वर 4 गेंद कंप्लीट अयो अगला गेंद डालेगा पंकज आदि जोर बाहर यव शट्टा खेरना बैटर यत्नी सोपड़ 27 ओके अंकुश पाटील अय्यो रॉय स्टॉक ग्रुप सॉरी ते नसतं का ते आमच्या डोक्यातच नसते रॉय स्टॉक ग्रुप इथं असते म्हैसाचा धोतर ब्लँकेट म्हैसा सोमनाथ पाटील आणि बहुत गणुसार्य किती असते गार गार वांगी आणि पंकज गोलंदाज फास्टर गोलंदाज वाज संघ 1 रन कंप्लीट वाईट +1 टोटल 29 2 विकेट 29 रन खेरना संघ ಎತ್ತನೆ ಮಾಡ್ತಿರೋರು ಪೇಂದ್ರ ಪಚ್ಚ ಕಡ್ತಾರ ಹತ್ತಡು ಎಲ್ಲ ನೀರ್ದಾಡ ಪಂಚಂದ್ರ ವೈಟ್ ಬಾಲ್ लावरे गाणीला येतो डीजे सिस्टम नील नार्तर ಹೊಡೆದ ದ ಪುಷ್ ಅಂಡ್ ಕೀಪರ್ ಲೆಗ್ ಬಾಯ್ बैट कडे ओके 1 रन टोटल झाले तर नक्कीच एकूण धावसंख्या आपण पाहतोय बॅटिंग टीम पोहोचलाय 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 31 धावा 2 विकेट सुद्धा आपण प्राप्त करताना अंशू 11 मिसाईल ग्रुप वाजे. चला 4 ओव्हर आहेत आणि मॅनेजमेंट आम्हाला सांगते वेळेला महत्त्व द्यावं लागेल. पुढच्या दोन्ही संघांना विनंती करतो आपल्याला रिपोर्टिंग करायचे. बोला लाव डिझेल त्याच्याबरोबर साथ देतो आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानावर अंशू 11 मिसाईल ग्रुप वाजे. बघा पुढचा सामना दोन्ही संघांना विनंती करेन आपल्याला रिपोर्टिंग करायचं. मात्र नक्कीच आपण पाहतोय स्कायरा 11 चे पुरस्कर्ते सन्माननीय आकाशभाई पाटील यांना आपण पाहतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते संघाला नेहमी
पॅक करत असतात आणि त्यांचं इथे शुभागमन झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तर 3 षटकं संपली. तीन विकेट 31 रन. खेळणा संघ 3 ओव्हर कंप्लीट. ಎತ್ತನ್ನ ರೆಂಡರ್ ಒಳಿದ್ರೆ ಓದ್ತೇನ ಯಪ್ಪೋ ನೀರಂದ್ರ ಕರ್ರನ ಏತೋ ನೈಟ್ ಎಸ್ತುಳ್ಳ ಮೇಡ ಈಪೋ ನೀರಂದ್ರ ಪಿಂಟು ಶೇಟ ಮಾಜಿ ಉಪ सरपंच ಈತ ನೀಂಡ ಸುರಮಾಲ ಬಹುತಿ ಜ್ಞಾಂಡರ ಯಪ್ಪೋ ನಿಂದನ ಹಿತ ಕೊಡ್ತ್ರಿ ಅಪ್ಪೋ ಎತ್ತರ ಸಂಖ್ಯದ ಅಜಯ ಭಗದ ಗೋಲಂದಾಜ ಎತ್ತನ ಕೇರಿದ್ರು ಅಯ್ಯೋ ಪಾಟ್ ನಿಂದ್ರ ಯಪ್ಪ ನಿಂದ್ರ ನಾರಿಯೋ ಹೋತ ನಿಕ್ರಿ पात्र. तर 31 धावा झाल्यात, 2 गडी बाद. आणि अजय भगत मात्र धावपट्टीवर. चौथा गोलंदाज धावणं सुरू करतोय. कुठल्या प्रकारची गोलंदाजी करते पाहायचं आहे. आणि मात्र ऑफ साईडचा उंचावलेला चेंडू पाहायचंय किती रन मिळतात या चेंडूवर. अरे रे रे रे, खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि या चेंडूवर मात्र खेळण्या संघाला जी काय हवी होती रन संख्या ती मिळालेली आहे. धाव संख्या पोहोचतोय ती 32 धाव संख्या खेळण्या संघाची. चौथा शतक चालू आहे. चौथ्या शतकाचा हा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. बॉल उंचवलाय, ढगात बॉल गेलाय, पण कुणीही क्षेत्ररक्षणासाठी खाली नाहीये. आणि 2 रन कंप्लीट करतात या काळामध्ये. आणि खेळण्या संघाला मात्र वाढती धावसंख्या पोहोचते 34. संकेत पाटील क्षेत्ररक्षणासाठी उभे आहेत. आणि खरोखरच आणि यज्ञेश पाटील हे बाउंड्रीवरचे क्षेत्ररक्षक अगदी पाण्यासारखं क्षेत्ररक्षण करतात. पंकज आणि एकूण धावसंख्या आहे ती 34. आणि आता मात्र जोरदार प्रहार केलाय. झेल झालाच तर काय, पंकज धावलाच नाही. बाउंड्रीच्या बरोबर डोक्यावर पडतोय. आणि 6 रन मिळत आहे खेळणा संघाला. आता मात्र चांगले गरम झालेले दिसतात फलंदाज. धावसंख्यात थोडा गतीने बदल होतोय. धावसंख्या होतोय ती 40. 3 गडी बाद 40. तीन चेंडू पूर्ण झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहायचंय मध्यम गतीचा गोलंदाज. पंचांकडे इशारा येतो वाईट चेंडू. 1 रन मिळते संघाला. आणि संघाची धावसंख्या होतोय ती 41. खेळणा संघ कुठपर्यंत धावांचं डोंगर रस्ते पाहायचंय वाजे संघापुढं. मंगलमूर्ती वाजे ज्यांनी काही वर्षे अगदी नामाजून आपला नाव कमवलेला असा संघ मंगलमूर्ती वाजे. रोशन पाटील कोपरोली आमचे मामाचे मुलगा रमेश मामा ते म्हणतात चांगल्यापैकी कॉमेंट्री. धन्यवाद रोशन. आणि खरोखरच सर्वांचं आपुलकीपणा असू द्या. पहिल्यांदाच एक 34 वर्षामध्ये माईक हातात घेतला. 34 वर्षापूर्वी कॉमेंट्री करायचो आमचे जेव्हा टुर्नामेंट चालू झाल्या वाजामध्ये. त्यावेळी समालोचन माझ्याकडे असायचं. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. पाहायचंय सीमापार चेंडू होतं काय. आणि हा मात्र दणदणून षटकार.
पाहत राहिली बघत आहे षटकाकडे. तर नक्कीच या वेळेला जो अंश 11 खेळणे संघ खेळतोय बॅटिंग करताना 47 वर पोहोचला आणि या संघाचे आधारस्तंभ म्हणून युवा वर्गाला नेहमी प्रोत्साहित करणारे या गावचे दमदार सरपंच खेळणे गावचे शैलेश शेटमाले यांचे इथे आगमन झाले. सरपंच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि मॅनेजमेंटच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो अतिथी कक्षामध्ये आमचे मुख्य आयोजक पिंटू शेठ पाटील आणि अमय शेठ पाटील यांच्या वतीनं आम्ही आपल्याला विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं. आणि कॅच तर पाहायचाय. षटकार पुन्हा एकदा कॅच झाला असता. संकेत पाटील मात्र प्रयत्न केला नाही आणि हा षटकार 50 कंप्लीट होत आहेत संघाच्या. 53 धावसंख्या झालेली आहे खेळण्या संघाची. प्रकाश रामदास पाटील आमचे नाना त्यांनी समालोचन मला स्टेजवर यायचं आहे. प्रकाश पाटील नाना यांनी यायचं इकडं स्टेजवर बसण्यासाठी. 4 ओव्हर 53 धावसंख्या झालेली आहे खेळण्या संघाची. आणि गावदेवीच्या वतीनं गावदेवी धाबा मयूर भगत आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी सुद्धा इथे यायचं आहे मंचावर. तर नक्कीच यशवंत पाटील सर या सामन्याचा आनंद घेत असताना किंग मेकर गोल्डन मॅन प्रदीपजी माळी यांना सुद्धा आम्ही पाहतो आणि शैलेश शेठ माळी जे दमदार सरपंच आहेत ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. छोटा सर्जा ग्रुप महाराष्ट्र आपण जरूर पाहतो बैलगाडा क्षेत्रातील त्यांचं योगदान. चला मॅच सुरू राहील. ऐकूया पुन्हा एकदा यशवंत पाटील सरांना. धन्यवाद. आतुला आतून बॉल टाकते ते बाहेरून बॉल टाकते आतुला पाटीला. 1 रन मिलेगा खेळणा संघ. 54 54 रन आणि आतुला पाटील क्या रे धावपट्टीचा फर्स्ट गोलंदाज. खेरना क्या करता कितना रन बनता ते बघ द्या मंगल मूर्ति के सामने. तुला पाटीला धावपट्टी धावणे सुरू करताय. हात फिरत बघताय आणि जोरदार प्रहार करताय आणि ढगात बॉल षट्टा. नाकावर टीचू नाही शक्का. अय्यो गोलंदाज काय आम्ही विचार करता टिक्का टुक्का नाकमुका. नक्कीच यशवंत पाटील सर जे डीजे ऑपरेटरनं सॉन्ग लावलं जे फेमस सॉन्ग होतं आणि बाबूशाह सरांचं असं म्हणणं आहे का त्याचा अर्थ तुम्ही मराठीमध्ये सांगा नाकमुका सॉन्गचा. यस वेळ भेटेल तेव्हा ते सांगणार आहे. नाकमुका आपला चेहरा बघायचा बघते समोरला चेहरा दाखवायचा बघायचा नाकमुका. पाहुणा आल्यावर आपण कसा थंड घेऊन जातो आणि बघतो त्याला नाकमुका म्हणता का ते. समोरून बघायचं असेल तर नाकमुका म्हणजे तोंड दाखवा तोंड दाखवा तोंड दाखवा. बात हे टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आम्ही पाहतोय काही आमचा प्रेक्षक वर्ग निखिल माली खेरणा 12 बॉल 40 रन काढलेले आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा प्रेक्षकांकडून. खेरणा संघाचा फलंदाज मात्र चांगल्यापैकी कामगिरी करतोय. अगली गेंद पंच वाईट इशारा ते करताय. खूप बाहेरून आतून टाका बघते आतुला पाटीला. 1 रन मिळतं बघते संघाला. फुकट रन जे म्हणत ते वाईट बॉल आणि अगली गेंद निर्धार चेंडू. आतुला पाटील मात्र चांगली गोलंदाजी या चेंडूवर. 4 गेंद कंप्लीट. या शतक 2 बॉल टाकणं आतुला पाटील. अगली गेंद धावपट्टी का ध्यान रखते आणि जोरदार पुन्हा षटकार. जोरदार प्रहार खेरणा संघ बॅटिंग
69 रन टोटल 4 रन कमी 50 लास्ट गेंद 46 रन एक फलंदाज निखिल माली. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये जर अर्धशतक आलं तर कूलर आहे पाहायची ही संधी असणार का. ಔಟ ಕ್ಯಾಚ್ ಗಾರೆ ಗಾರೆ ವಾಂಗ ಯತನ ನೀಲರದ ಒಡ್ತರ ವಾಜ ಅಂಡ್ ಚೆರವಲಿ ವಾಜ ಚೆರವಲಿನ ವಾಜ ಪೂರ್ಯ ಇದ್ದ ಸುರಮಾಲ್ ಕೋಪ ದೇಕನ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೀಮ್ ಮ್ಯಾಚ್ ಕೋಪನ ಆವಡದಕತೆ ಅಷ್ಟೇ ಯತನ ನೀಡುರ ಓತಗನ ಯಪ್ನಿ ನಾರದ್ರ ರೇವಣ ಪಾಟೀಲ ಉಪಸರ್ಪಂಚ येतना आणि संत सेवा दिंडी अध्यक्ष यपने नांदो दिलीप पाटील उपसरपंच माजी उपसरपंच पिंटू शेट वाजे ग्रामपंचायत नीलना नाना यंद रामदास पाटील तर सामजा. 69 धावा झाल्यात आणि 70 धावांचं टार्गेट आहे. 70 धावांचं टार्गेट आहे. यस आपण यशवंत पाटील सरांचा आवाज ऐकला कन्नडी भाषेमध्ये ज्याने समालोचन केलं आणि ओडिसाचे बाबूशाह यांच्या जुगलबंदीमध्ये बाबूशाह यांचा पराभव त्यांनी केला आणि आज सर्वांची मनं जिंकली आणि त्यांनी सांगितलं का 34 वर्षानंतर त्यांचं योगदान पाहिलं. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद देईन आणि 70 धावांचं टार्गेट त्यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. मी पिंटू शेटना विनंती करेन त्याच्या अगोदर रेवणबुवा पाटील यांचा इथे सन्मान होईल. पिंटू शेट माजी उपसरपंच त्यांचा सन्मान करूया. संतोषजी जळे असतील ते आज खुश झालेत. कुमार पाटील असतील 34 वर्षानंतर समालोचन आपण ऐकलं. तर रेवणबुवा यांच्याकडून या स्पर्धेला 2000चं आर्थिक साह्य. बाबूशाह यांचा जुगलबंदीमध्ये आज पराभव झाला. आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील होत. तर अतिथी मान्यवरांचा इथे सन्मान होते. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं आपलं धन्यवाद देईन आणि पुढचा सन्मान आपण यशवंत पाटील यांचा सन्मान करणार आहोत. एक जुने खेळाडू कन्नडी भाषेचा प्रचंड अभ्यास आणि आज सर्वांना खुश केलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे मात्र जेव्हा लाईव्ह नव्हती तेव्हा ते समालोचन करायचं आणि जर लाईव्ह असती तर आज कुठवर पोहोचले असते. आणि जरी आज क्रिकेटची वेळ वाजेगावाच्या या नाईटमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला तर रचिरेत आमचे 24 लाईव्ह इव्हेंटचे मॅनेजर्स यांनी सांगितलं का यशवंत पाटील सर जेव्हा त्यांची स्पर्धा असेल तर तुम्हाला ते एक दिवस इन्व्हाइट करणार आहेत थोडंसं एंटरटेनमेंट. तर 70चं टार्गेट पुढच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. सुनील पाटील साहेब यांचा इथे सन्मान होईल. त्यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच चषक वाजे आमचे मुख्य आयोजक दिलीप पिंटू शेठ पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि अमय शेठ लहू पाटील. आपण पाहतो सायबा रॉकेट बैलाचे मालक आमचे दोन्ही मुख्य आयोजक. तर पुढचा सामना दोन्ही संघांना विनंती असेल. पुढचा सामना दोन्ही संघ आपल्याला रिपोर्टिंग करायचे. तर 70 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या अंकाकडे जरूर वळणार आहोत. सुनीलजी गोंधले होते जे आमचे समालोचक मित्र हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. बाबूशाह सर यांना सुद्धा पाहतो. आज रोशन पाटील असतील आमचे शिरिवलीचे अप्रतिम समालोचक. पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत. सन्माननीय भरत पाटील यांचा इथे सन्मान होईल. भरतजी पाटील यांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. तर पुन्हा एकदा सर्व पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देतो. मनाली एंटरप्राइजेस, मनन ऑटोमोबाईल्स, जान्हवी ट्रान्सपोर्ट्स, वैष्णवी ट्रान्सपोर्ट्स, ओम साईराम कॅटर्स, श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नर, संतोषजी जळे यांना सुद्धा आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देऊया. चला मॅच कडे वळतो आणि ऐकूया आपण मनोहर पाटील वाजे यांना. तर सन्माननीय गोकुल पाटील साहेबांचा सन्मान होणार आहे. त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं
सहर्ष स्वागत करेन. सुस्वागतम. गोकुल पाटील साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेप्रसंगी दाखवलेली उपस्थिती आणि आमच्या आधारस्तंभ पिंटू शेठ पाटील यांच्या वतीनं पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातो. त्याला वळूया आपण मॅचकडे. ऐकूया मनोहर पाटील वाजे यांना धन्यवाद. तर निश्चितच पाटील ट्रान्सपोर्ट हॅलो. तर पाटील ट्रान्सपोर्टचे भरत पाटील यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला 500 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप धन्यवाद देते. तो सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का, सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे. दोस्तों अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में. 30 गेंदे हैं और जीतने के लिए 70 रनों का पहाड़ है सामने. एक तरफ है अंशु 11 मिसाइल ग्रुप वाजे, तो दूसरी तरफ है अंश 11 खेरने के बीच में ये लड़ाई होगी. गेंदबाज है तैयार. पहली गेंद स्ट्राइकर इनके ऊपर अतुल पाटिल को हम देख सकते हैं. अतुल पाटिल पंकज पाटिल आरंभिक जोड़ी है. घरेलू मैदान के ऊपर खेलती हुई वाजे क्रिकेट टीम अलग से प्रेशर में रहती है जब घरेलू दर्शकों के सामने आप उतर दो. और इस तरीके की कोशिश क्या करेंगे क्योंकि गेंदबाजों को बहुत मार पड़ी. अंतिम क्षणों में पंकज के तीसरे ओवर में 16, अजय भगत के ओवर में 22 और अतुल के ओवर में 16 आए थे. गेंदबाज तैयार. राउंड द विकेट से अभिषेक. अतुल के लिए गेंद थी. पीछे खिलाड़ी कोई मौजूद नहीं है. तेज आउटफील्ड है. रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए. जाएंगे मैदान में. गेंदबाज तैयार है. अभिषेक. अच्छा स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी मौजूद. मौका बन जाएगा. पहला बड़ा शिकारी मैदान के अंदर शिकार होता हुआ अतुल पाटिल गोल्स. रेषाचा रोप आहे, दोर आहे, त्याच्यावरती कोणी उभे राहू नका. त्याच्यावरून थोडासा दूर आपण राहायचंय आणि रेलिंगच्या आत बसण्याची कुणालाही परवानगी नाही. मी प्रेक्षकांना विनंती करेन, पडद्यावरती ठेवलेले पाय रेलिंग मध्ये असणारे सर्व प्रेक्षक, मी त्या प्रेक्षकांना विनंती करेन आपण मागे राहायचंय आणि त्या रोपच्या आपण 1-2 फूट मागे राहा. आपल्याला प्रेमाची विनंती आहे, कारण कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही आणि आपल्या मुलं स्पर्धेला गालबोट लागणार नाही, ही सर्व प्रेक्षकांनी खबरदारी घ्यायची. जाएंगे दोस्तों मैदान में. पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद के ऊपर चौका आया, तीसरी गेंद के ऊपर विकेट आया अतुल के. अब नया खिलाड़ी मैदान के अंदर यज्ञेश पाटिल. कल लगभग 3-3:30 बजे के आसपास एक मुकाबला हुआ था. अमय पाटिल बनाम पिंटू शेठ पाटिल, दोनों टीम के खिलाड़ी, दोनों टीम में इसी टीम के खिलाड़ी खेले थे और वो अंतिम क्षण में पिंटू शेठ ने मुकाबला जीता था. अमय पाटिल की हार हुई थी, वहां पर अतुल पाटिल नहीं चले थे, लेकिन इस बेहद मुकाबले में भी अतुल का विकेट बेशकीमती था. मैदान के अंदर हम फिर से चलेंगे. टीम की रन संख्या टोटल बनी है 4 रन. अभिषेक एक बार फिर से तैयार. यज्ञेश के लिए गेंद थी. यज्ञेश की ये पुरानी आदत रही है, जिस तरीके से आउट हो रहे इस साल कोपुरली के मैदान के ऊपर हमने देखा, घरेलू मैदान के ऊपर देख पा रहे, सबसे बड़ी मछली जाल में फंस चुकी है. यज्ञेश पाटिल गोल्स. बॅटिंग टीम आपण जरूर पाहतोय. माझे संघाला या धावा बनवायचे लक्ष मोठे, मात्र जरूर एक सुवर्ण कॅश प्राईजची संधी आले. आपण बॅटिंग टीम पाहूया. अंशु 11 मिसाइल ग्रुप वाज आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, प्रसिद्ध उद्योजक. आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपये. शिवा अंश आणि शिवाजी पाटील हे सांगटोळीचे प्रसिद्ध उद्योजक. आपण पाहतोय त्यांची शानदार मंडप सेवा या स्पर्धेसाठी. आणि शिवाजी पाटील प्रसिद्ध उद्योजक सांगटोळी, प्रत्येक षटकार 500 आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000. धन्यवाद. जाएंगे दोस्तों मैदान में और गेंद जाएगी यहां से सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका.
जाएंगे दोस्तों मैदान में और इन्हीं जाएंगे दोस्तों मैदान में 70 रनों का पीछा करने के लिए उतरी है और यहाँ पर मैदान के बाहर से हौसला अफजाई। हर एक छक्के के लिए 500 का इनाम है और छक्कों के हैट्रिक के लिए 2000 का बम्पर प्राइज है रेवम बुआ पाटिल इनके माध्यम से। और एक बार फिर से 500 रुपए का कैश प्राइज हर छक्के के लिए और 2000 हैट्रिक के छक्कों के लिए राकेश भाई राघव पाटिल इनके माध्यम से भी दिया जाएगा। तो बम्पर प्राइज है खिलाड़ियों के लिए। 70 रनों का पीछा कर रही है और पहले ओवर में 9 रन आए हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। जाएंगे दोस्तों मैदान में गेंदबाज से तैयार एक बार फिर से सितिज माली अभिजीत पाटिल स्ट्राइकर इनके ऊपर हम देख सकते 2 सफलता जरूर मिली। आउट हुए अतुल पाटिल, आउट हुए यत्नेश पाटिल, लेकिन अब यहां से क्या मौका बनेगा क्योंकि जिस तरीके के हालात बने पंकज पाटिल का बल्ला चलना मैदान में बेहद जरूरी हो जाएगा। 70 रनों का पीछा करना है। जबरदस्त ये योगदान है। जिस तरीके से बल्लेबाजी भी पहले सत्र में 15 गेंदों में 46 रन जोड़े थे निखिल माली ने चौथे नंबर के खिलाड़ी थे। उन्हीं के बलबूते के ऊपर 69 रन बने और 70 का टारगेट वाजे के सामने। रिवर्स खेलने की कोशिश थी पंकज की, डॉट गेंद की समाप्ति होती हुई, डॉट गेंद आती हुई 2 गेंदें गुजर चुकी है इस ओवर की। रन बने हैं टोटल 10 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। पंकज पाटिल ने ये पहली गेंद फेस करी थी, अभी तक इंतजार में थे अपने पारी के। अभिजीत पाटिल की यदि बात करेंगे, बाला ने इस मुकाबले में 1 चौके की मदद से 6 रनों का योगदान दिया है। गेंदबाजी के लिए गेंदबाजी तैयार, राइट आर्म राउंड द विकेट। जोरदार अपील करी गई, अपीलों में केवल उत्साह में देखने को मिला। डॉट गेंद की आज से समाप्ति होती हुई पंकज पाटिल को शांत रखा अभी तक मैदान में हम देख सकते हैं, लेकिन बड़े स्ट्रोक की तलाश जरूर होगी, बड़े स्ट्रोक यहाँ पर दिखाने होंगे क्योंकि नहीं तो मुकाबला हाथ से फिसलता चला जाएगा। और यही कोशिश मैदान के अंदर की जा रही है गेंदबाज सितिज माली के माध्यम से। जितनी डॉट गेंदें आएगी उतना दबाव बढ़ेगा वांचे क्रिकेट टीम के ऊपर। बल्ले का किनारा है, तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। चा सामना चा टॉस पेंडिंग आहे। मी पुनश्च एकदा विनंती करेन, दोन्ही संघांना विनंती असेल, गावदेवी वाकडी आणि संग्राम 11 नितलस, चला विनंती असेल आयोजकांशी आपण रिपोर्टिंग करा। धन्यवाद। जाएंगे मैदान में पंकज, ऊंचाई ज्यादा है, पंकज फंस चुके हैं। वाजे क्रिकेट टीम की उम्मीद धीरे धीरे दम तोड़ते हुए पंकज पाटिल को सस्ते में लौटे मैदान के बाहर। जाएंगे मैदान में चेतन पाटिल, लगातार 3 छक्कों के लिए 1500 का इनाम है नीलकंठ भगत के माध्यम से और पहला छक्का आता हुआ। इथल्या संघाने रिपोर्टिंग केले, तर वाकडी संघाला विनंती करतो, या मॅचच्या अगोदर जर टॉस झाला तर जरूर शेड्यूल बरं पडेल, कारण वेळापत्रक थोडा मागे गेलाय। म्हणून काल 9 वाजता एक मॅच कव्हर झाली होती ग्रुप ए ची आणि आता थोडा आम्ही 30-35 मिनिटं मागे आहोत।
तर थोडं कॉपरेट करा. 2 षटकं संपली, 3 षटकं अजूनही बाकी आहेत. जर सहकारी प्रतिनिधी उपस्थित असतील तर टॉससाठी आपण संपर्क साधा. संग्राम इलेव्हन निटलस हा संघ इथे उपस्थित आहेत. मी त्यांच्या विरुद्ध 2 आत असणाऱ्या संघाला विनंती करेन, वाकडी संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा. एकूण धावा 20. अट्ठारह गेंदों जीतने के लिए 50 की दूरी है। अब भी जिससे उम्मीद है चेतन से। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज अभिषेक माली। ये गेंद कट करने का प्रयास अभिजीत का, गेंद और बल्ले के बीच में ठीक से संपर्क हुआ नहीं और यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती हुई 17 गेंदें बचेगी। 50 रनों की दूरी अभी भी पार करनी है मुकाबला जीतने के लिए। बड़े दिनों के बाद खिलाड़ी मैदान के अंदर खेल रही है। पिछले लगभग 15-20 दिनों से विदाउट प्रैक्टिस है, एक भी किसी खिलाड़ी ने प्रैक्टिस नहीं करी और संघर्ष दिखता हुआ बीच मैदान में। गति में मिश्रण किया, पूरी तरीके से चकाया बीच मैदान के अंदर अभिजीत पाटिल। बेहद मेहनत है इस टूर्नामेंट के लिए, थोड़ी सी थकान भी महसूस करेंगे और यहाँ पर लगातार 2 गेंदें डॉट के लिए। टीम की रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं 20 रन। 70 का पीछा करना है, अब 16 गेंदें बचेगी और जीतने के लिए 50 रन की दूरी अभी भी पार करनी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, राइट आर्म राउंड द विकेट से अभिषेक। एक बार फिर से बाला के लिए गेंद थी पीछे, एक्स्ट्रा कवर में इसी स्ट्रोक के लिए खिलाड़ी मौजूद है, 1 रन तो मिल जाएगा। सिंगल है, चेतन को स्ट्राइक एंड के ऊपर लाने की ये कोशिश है। चेतन बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं और वे बड़े स्ट्रोक के आएंगे, लेकिन अंश 11 खेरने क्रिकेट टीम की बात करेंगे। खेरने टीम भी जानते हैं कुछ डॉट गेंदे वाजे क्रिकेट टीम को इस मुकाबले में दबाने की कोशिश की जा रही है और यही कोशिश अभिषेक ने पहले ओवर में भी की। 9 आए, पहले ओवर में अतुल का विकेट आया, यज्ञेश का विकेट आया और पिछले ओवर में पंकज का विकेट बेशकीमती था। अब आने वाली 15 गेंदें और 49 रनों की जरूरत है। गति में मिश्रण है, चेतन के बल्ले से निकलता हुआ यह दूसरा छक्का। ये गेंद हमने देखी है, डॉट गेंद की समाप्ति होती हुई 27 रन बने। आने वाली गेंदें 13 है और जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता। क्या इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहती है यहाँ पर अंश 11 मिसाइल ग्रुप मंगल मूर्ति वाज टीम। कोशिशें जारी है मैदान में, अंतिम 13 गेंदें और 43 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद भी आएगी डॉट। अब 12 गेंदें बचेगी और जीतने के लिए 43 रनों की जरूरत है। मिसाईल बैलाचे प्रसिद्ध मालक आपण पाहतोय सांगटोली गावचे शिवाजी पाटील, ज्यांनी या स्पर्धेसाठी उत्तम मंडप व्यवस्था आम्हाला सहकार्य मिळालं आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000। 27 धावा, 3 विकेट, येणारे 12 चेंडू आणि 43 धावेची गरज। 12 बॉल 43। अंशू 11 मिसाईल ग्रुप वाजे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अंश 11 खेळणे। शैलेश दादा माळी असतील, प्रदीप माळी, पंकज माळी यांना आपण पाहतोय। 27 धावा झाले, 3 विकेट आणि 12-43। नेक्स्ट मॅच सुरू होईल, थोडी ॲडजस्टमेंट असल्या कारणाने वाकडी संघ ऑन दी वे आणि तो पोहोचेल। जरूर टॉस होईल। मी संग्राम 11 निटलस आभार मानेन, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। 12 मध्ये 43। येस मनोहर, मॅचकडे वळूया आपण।
जाएंगे दोस्तों मैदान में। 12 गेंदे और जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। क्या नतीजा आएगा, क्या मुकाबले में रोचक मोड़ अभी भी बाकी है। खेरने और वाजे के बीच में यह दिलकश नजारा है। 27 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर हम देख सकते हैं। लाजवाब लड़ाई, पहला हार्ट ब्रेक वाजे गांव ने झेला था जब 3 स्टार वाजे टीम इस टूर्नामेंट को विदा कहा था। अच्छा स्ट्रोक के बाला का क्लासिकल स्क्वायर कट, पीछे खिलाड़ी मौजूद है, दूसरे की कोशिश थी लेकिन चेतन को स्ट्राइक रेंज के ऊपर रखना चाहते। चेतन से बड़े स्ट्रोक की उम्मीद है, 2 छक्के चेतन ने जरूर लगा है। आने वाली 11 गेंदें और जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। हमें याद है पिछले साल कोपरली का वो मैदान था, सामने वाकलन टीम थी, जीतने के लिए 12 में 42 चाहिए थे और यज्ञेश पाटिल नाम का तूफान आया था, वो मुकाबला जीता था वाजे टीम ने। उसी तरीके के हालात बने हैं। अंतिम गेंदे 11 है और जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता। गेंदबाज से तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश, 1 रन तो आसानी के साथ है। दूसरे के लिए पलट जाएंगे, दूसरे की कोशिश करी जाएगी। चेतन रनिंग बिटवीन द विकेट के लिए इतने जाने नहीं जाते लेकिन फिर भी 2 रन कंप्लीट करेंगे। 2 रन का इजाफा होता है, 30 रन बने हैं 3 विकेट के नुकसान के ऊपर। सभी की निगाहें मैदान की होनी चाहिए, सभी के दिल जोरों से धड़काने वाला ये क्रिकेट का महामुकाबला। एक तरफ वाज है, दूसरी तरफ खेर ने, जबरदस्त से लड़ाई है। क्या कमाल का यह मुकाबला है। अंतिम 10 गेंदे और जीतने के लिए 40 रन। बल्ले का अंदरूनी किनारा, बड़े स्ट्रोक ढूंढ रही है। अब सिंगल डबल का खेल बचा नहीं, क्योंकि 70 का पहाड़ का पीछा जब आप करते हो तो अपने ऊपरी क्रम के बल्लेबाज वह चलना बेहद जरूरी हो जाता है। अतुल पाटिल बिल्कुल नाखुश थे, रॉन्ग स्ट्रोक सिलेक्शन, यज्ञेश का रॉन्ग स्ट्रोक सिलेक्शन, 2 बड़ी विकेटें और पंकज पाटिल का सस्ते में निपट जाना यह अच्छी बात नहीं थी वाजे टीम के लिए। राउंड द विकेट से फिर भी चेतन ने कुछ उम्मीद की किरण जगा के रखी है, पीछे खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं है। खेरने क्रिकेट टीम क्या कमाल की लाजवाब बल्लेबाजी रही। अंतिम क्षणों में 15 गेंदों में 46 की पारी आई। निखिल माली जिन्होंने वो पारी खेली थी, उन्हीं के बलबूते के ऊपर इस हालात में मुकाबला पहुंच चुका है। अंतिम गेंदें बची है 8 और जीतने के लिए 39 रनों की जरूरत है। गेंदबाज से तैयार, तेज गेंद आई, डॉट गेंद की समाप्ति होती भी। थोड़ा सा समीकरण हम देखेंगे, सोमनाथ ने हमें जानकारी दी, 7 गेंदे और जीतने के लिए 39 रनों की जरूरत है। अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में, लेकिन बाजी कौन जीतेगा ये भी देखने वाली बात है। राउंड द विकेट से गेंदबाज से तैयार, एक बार फिर से कट करने का प्रयास था, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। 1 रन तो आसानी के साथ है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रन की मदद से पारी आगे पहुंच जाएगी और मुकाबला हम देख सकते हैं इस हद तक खड़ा है। अंतिम गेंदे 6 बचेगी और जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। या स्पर्धेमध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्याला कूलर आहे आणि कूलरचे आमचे पुरस्कर्ते दानशूर दाते, आपण त्यांचं धन्यवाद देऊया। राकेश पाटील असतील, काळूराम पाटील, नीलकंठ भगत आहेत आमचे कूलरचे पुरस्कर्ते। बघा अर्धशतक ठोकणाऱ्या भूषण जगे सुद्धा आहेत आमचे युवा उद्योजक। तर काहीच वेळामध्ये टॉस होणार आहे। यस मनोहर, ते याच दरम्यान ज्यांचे इथे शुभ आगमन झाले, सन्माननीय मारुती भस्मा साहेब, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य, तर त्यांच्या सोबत गोमा खांडविल साहेबांचं सुद्धा इथे आगमन झाले। मी पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतोय। धन्यवाद। तो मुकाबला यहाँ पर फंस चुका है। 5 गेंदों में 38 की जरूरत है। मुकाबले में से मजा अब यहाँ से थोड़ा सा किरकिरा होता हुआ अब आएंगे मैदान के अंदर नीलेश मसने। बिल्कुल पिछले कई साल से गायब थे टीम से, लगभग 3 साल के बाद कमबैक है, लेकिन मुकाबला थोड़ा सा दूर है। लेकिन नीलेश से उम्मीद है थोड़ा सा इंटरटेन जरूर होंगे दर्शक जब नीलेश मैदान के अंदर उतरे। और नीलेश मसने के लिए यदि छक्का लगाते तो हमारे डे नाइट ग्रुप इनके माध्यम से 500 रुपए का इनाम है। मैदान के अंदर हम जरूर लौट जाएंगे। 5 गेंदे और 38 की जरूरत है।
ये गेंद जाएगी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद। अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। और इसी बीच जिनके माध्यम से हमें सभी मैन ऑफ द मैच के ट्रॉफीज स्पॉन्सर हुई थी वो मनन ऑटोमोबाइल के सम्मानीय महेश रामदास मसने, इनसे भी हम गुजारिश करेंगे आइए आप हमारे मंच के ऊपर, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, 5 गेंदों का खेल अभी भी बाकी। नीलेश के लिए गेंद थी लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं है और इस टूर्नामेंट के लिए भी बेशकीमती योगदान है चेतन पाटिल, नीलेश मसने। मैदान के अंदर बल्लेबाजी चलती हुई, बड़े स्ट्रोक की तलाश जरूर करेंगे मैदान में, लेकिन मुकाबले में से अब मजा किरकिरा हो चुका है। मैं वाकड़ी क्रिकेट टीम से गुजारिश करूंगा कि टॉस के लिए आपको संपर्क करना है। राउंड द विकेट, जोरदार अपील हुई थी लेकिन डॉट गेंद की समाप्ति होती है हम देख सकते हैं। प्रैक्टिस नहीं है जैसे मैंने पहले भी कहा था, क्योंकि इस मुकाबले मैदान बनाने का काम लगभग 20 दिन पहले शुरू हुआ था। एक भी खिलाड़ी विदाउट, सभी बिना प्रैक्टिस के उतरे, लेकिन वो हाल नजर आता है। प्रैक्टिस मेड मैन परफेक्ट जैसे कह दे। जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी का नजारा, कोई हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं 34 34 ही बने। जिस तरीके से पिछले कुछ मुकाबले घटे, लाजवाब लड़ाई, 3 स्टार ने दिल धड़काने वाली लड़ाई पहले मुकाबले में जीती, लेकिन उसके बाद जो पिछले मुकाबले में घटा था और जिस तरीके से वो हार्ट ब्रेक मिला और जिस तरीके से तुर्बे क्रिकेट टीम शान से एंट्री मारी सुपर 12 में, जाएंगे मैदान में। औपचारिकता बची है 2 गेंदे और जीतने के लिए 36 की जरूरत है। तेज गेंद निकली, यहाँ पर हम देख सकते हैं डॉट गेंद की यहाँ पर समाप्ति होती हुई। बड़ी मेहनत है इस टूर्नामेंट के लिए, बिल्कुल चाहे आप दिन में खेल रहे हो रात में खेल रहे हो। जाएंगे दोस्तों मैदान में, बेहद सारी मेहनत है इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए। ये गेंद आएगी जरूर वाइड। साहिल पाटिल हो, अभिजीत पाटिल, किरण भगत, अनिल पाटिल, विजय पाटिल, राज पाटिल, नीलेश मसने, चंद्रकांत कुरुंगले, हर्षद पाटिल, अनीश पाटिल, अजय भगत, चेतन पाटिल, हरेश भगत, यत्नेश पाटिल, सचिन ठाकुर, मयूर पाटिल, मयूर फड़के, जगदीश पाटिल, पारस भोईर, अतुल पाटिल, प्रेम पाटिल, युवराज भोईर, सोमनाथ पाटिल, निखिल भाई पाटिल, सभी का योगदान है इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए। और आखिरकार अंतिम गेंद हुई और इस मुकाबले में आसानी के साथ जीत मिलेगी अंश 11 खेरने क्रिकेट टीम को। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। मी सन्माननीय मारुती बसमा साहेब, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य यांच्या शुभ हस्ते निखिलला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच। मी आमच्या दोन्ही मान्यवरांचा मनापासून धन्यवाद देतोय।